श्री स्वामी समर्थ मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर। मंडळी, हा संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका, भाग्यवंत ठराल। भगवंत म्हणतात, प्रिय मुलांनो, मी तुम्हाला अशा प्रेरणा आणि विश्वास आणण्यासाठी पाठवत आहे। तुमची वाट पाहत असलेल्या चमत्कारांना आलिंगन द्या, कारण ते तुमच्या मार्गावर देवी भेटवस्तू आणत आहेत। देव आज म्हणतो, देवाची शक्ती प्राप्त करण्यासाठी तुमचे अंतःकरण उघडा आणि पुढे असलेल्या अद्भुत शक्त्यांवर विश्वास ठेवा। जेव्हा तुम्ही माझ्या उपस्थितीला शरण जाल, तेव्हा तुमचे जीवन बदलेल। मी तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांना समृद्धी, शांती आणि समाधानाचे जीवन देण्यास तयार आहे। एकत्रितपणे आमचे हृदय तुमचे बरे करू शकतो। प्रत्येक धक्का एका उल्लेखनीय पुनरावृत्तात बदलू शकतो। या आठवड्यात शेवटी काहीतरी अविश्वसनीय घडणार आहे आणि ते तुमच्या जीवनातील विविध क्षेत्रांना स्पर्श करेल, जसे की तुमची नोकरी, आर्थिक आरोग्य, परिस्थिती, नातेसंबंध। तुम्ही चमत्काराच्या हंगामात प्रवेश करत आहात। याचा अर्थ तुम्ही एकामागून एक विजय अनुभवत आहात, सर्व अडथळ्यांवर मात करत आहात आणि तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत तुम्हाला यश मिळेल। मी देव सध्या तुमचे जीवन बदलण्याचे काम करत आहे। मी तुमच्या दुःखाच्या आनंदात आणि तुमच्या अपयशाने पुन्हा राग मनात रूपांतर करेल। आणखी खाली किंवा अडकल्यासारखे वाटणार नाही। देव म्हणतो, आपण काहीतरी चांगले करण्यासाठी तयारीत आहात। येत्या वर्षात तुम्हाला आणखी मोठे आशीर्वाद, सुधारित आर्थिक परिस्थिती आणि चांगले आरोग्य मिळावे अशी मी प्रार्थना करतो आहे। तुमच्या स्वप्नांच्या पलीकडे संपत्ती, आरोग्य आणि समृद्धी आशीर्वाद देण्याची माझी इच्छा आहे। मी एकदा फक्त एवढी विनंती करतो की तुम्ही तुमचा विश्वास धरून ठेवा आणि कृतज्ञ अंतःकरणाने माझे आशीर्वाद घ्या। तुम्ही श्रीमंत, यशस्वी, आनंदी आणि निरोगी होण्याच्या मार्गावर आहात। प्रियजनांनो, मी तुम्हाला माझ्या आशीर्वादाने वर्षाव करण्यासाठी निवडले आहे। तुम्ही इथपर्यंत आला आहात तर शेवटपर्यंत हा संदेश ऐकत राहा, भाग्योदय नक्कीच होणार आहे। जेव्हा तुम्ही विपुलता आणि समृद्धीसाठी प्रयत्न करता, तेव्हा कृतज्ञतेने महत्त्व लक्षात ठेवा। तुम्हाला मिळालेल्या आशीर्वादांसाठी आणि तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या चमत्कारांबद्दल कृतज्ञ राहा। तुमचा स्वामी आईवर विश्वास असल्यास, होय, माझा स्वामी आईवर विश्वास आहे असे टाईप करा। देव सांगतात, अडचणीमध्ये सर्वजण साथ सोडून गेले असताना तू लढ, आम्ही आहोत सोबत। हे गुरुबंधूचे शब्द म्हणजे गुरुकृपा आहे। पैसा, गाडी, बंगला म्हणजे गुरुकृपा नव्हे, ते नसताना आयुष्यात असलेले समाधान म्हणजे गुरुकृपा। जेव्हा आपला स्वामींवर भक्कम विश्वास आहे, तेव्हा इतर कोणत्याही ठिकाणी जाण्याची आवश्यकता नाही। प्रत्येक दुःख, प्रत्येकाच्या समस्या, प्रत्येकाचे प्रश्न, हे सर्व काही स्वामींना माहीत आहे आणि हे सर्व काही सोडविणारे देखील फक्त स्वामी महाराजच आहेत। तुमचा स्वामी आईवर विश्वास असल्यास, होय आई, माझा स्वामी आईवर विश्वास आहे असं टाईप करा आणि आपली प्रार्थनीय सहमती दर्शवा। मनापासून स्वामींना शरण जा, त्यांची रोज न चुकता मनोभावे सेवा करा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वामींच्या भिवू नकोस, मी पाठीशी आहे या मंत्रावर विश्वास ठेवा। या अभिवचनाची जाण ठेवा। संकट कोणतेही असो, नेहमी म्हणायचे असते, स्वामी माझ्या पाठीशी आहेत, मी कशाला भिवू। स्वामींचा सदैव मला आशीर्वाद आहे। मला काय कोणाची भीती, जेव्हा हा ब्रह्मांडाचा नायक माझ्या सोबत आहे, तेव्हा मी का घाबरू कोणत्या संकटांना। असे नेहमी म्हणायचे असते की पहा किती मोठे पाठबळ मिळेल तुम्हाला। अनुभव नक्कीच घ्या। तुमच्या निस्वार्थ धर्म कर्तव्याने जे सहज शक्य होते
नुसते स्वामी म्हणतात तरी ते तरुण जाणार आहेत. कर्माची भीती नक्कीच मनात ठेव. तुझ्या मरणानंतर तुझे चांगले कर्म आणि कमावलेले पुण्य नेहमी तुझ्या बरोबर येणार आहेत याची पदोपदी जाणीव ठेव. भगवंत म्हणतात उपवास कर किंवा नको करू ही तुझी मर्जी आहे, पण तुझ्या जिभेवर ताबा मात्र नक्की ठेव. तुझा मोह आवर किंवा नको आवरो, विजय मिळव किंवा नको मिळवो, पण गोरगरिबांना तू नक्कीच मदत कर. नक्कीच माझा आशीर्वाद तुझ्या सोबत असेल. देव आपल्याला स्वामी महाराज काय म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ महाराज यांचे विचार खरंच जीवन बदलून टाकणारे आहेत. श्री स्वामी समर्थ महाराज हे आपल्या सोबतच आहेत. त्यांच्या अस्तित्वाची प्रचिती आज ही आपल्याला येत असते. ज्यांचे स्वामींवर नितांत श्रद्धा आणि भक्ती आहे त्यांना श्री स्वामींचा साक्षात्कार आजही होत असतो. कारण स्वामी आपल्याला सोडून गेलेच नाहीत, ते आपल्यामध्येच आहेत. म्हणून तर त्याने स्वामी घेण्या अगोदर, समाधी घेण्या अगोदर काही क्षण असे म्हटले की अरे हा मी मेलेला नाही, मी जाणार नाही, मी सदैव तुमच्या जवळच राहणार आहे. आपले स्वामी महाराज आपल्या भक्तांना उपदेश करतात की तू फक्त माझे नाम घे, तुझा योगक्षेम मी स्वतः चालून आणेल. अरे आपण दोघेही या जन्मातच नाही तर मागच्या कित्येक जन्मांपासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर आहे. बैलासारखे कष्ट कर, व्यवहारात लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष तुझ्याकडे आहे. तुझ्यावर आपल्या पेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना यथाशक्ती मदत कर. तुझ्या पदाचा, प्रतिष्ठितपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्कीच जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडवण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नकोस. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करीत जा, पुण्याचेच काम करीत जा. मग मी तुला लहान बाळासारखे सांभाळेल, तुझे लाड करीन. पण तू जर का लोकांच्या मार्गात अडथळे निर्माण करत असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लाथ घालीन. माणसाच्या इच्छा पूर्ण होत नाहीत तेव्हा क्रोध वाढतो आणि इच्छा पूर्ण होतात तेव्हा लोभ वाढतो. ध्येय ठेवाल तर आयुष्यातील सर्व लढाया जिंकू शकाल, अगदी आपल्या स्वक्रिया विरुद्ध सुद्धा. फक्त आपल्या परमेश्वरावर विश्वास ठेवा, जसा अर्जुनाने कृष्णावर विश्वास ठेवला होता. देव म्हणतात जर आपल्या नशिबाने साथ सोडली तर मरायचे नसते, तर स्वतःच्या हिमतीवर जगायचे असते. सहमत असाल तर होय मी सहमत आहे असं टाईप करा. आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि हा संदेश ऐकल्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.